हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आपण ऑपरेटिंग सिस्टम हा चॅप्टर डिस्कस करतो आहे. सो पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण मेमरी मॅनेजमेंटपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. सर्व्हिसेस इन ऑपरेटिंग सिस्टम खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेमरी मॅनेजमेंट या टॉपिकपर्यंत आपण कंप्लीट केले. आता आपल्याला पुढचं टॉपिक स्टार्ट करायचं आहे, ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. आता ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टम हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 3 मार्क्सला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. बेसिकली ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्हाला 3 ऑपरेटिंग सिस्टमबद्दल माहिती पाहिजे. वन इज विंडोज 98, सेकंड जर तुम्ही बघितलं सेकंड इज विंडोज NT अँड द थर्ड इज लिनक्स. असं 3 ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. या 3 ऑपरेटिंग सिस्टमचे फीचर्स आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे. विंडोज 98 याचे फीचर्स, आता विंडोज आजच्या रेटमध्ये तर आपण विंडोज 10 विंडोज 11 यूज करतो आहे, पण आधी आपल्याकडे विंडोज 98 होता. तर विंडोज 98चे फीचर्स काय आहेत बघा बरं. प्रोग्राम मॅनेजर, फाईल मॅनेजर, कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल कम्प्युटरमध्ये सगळ्यांना माहीत असेल, बरोबर. तर कंट्रोल पॅनल सगळ्यात आधी सुरू झाला होता विंडोज 98 पासून. ठीक आहे. आता हे खूप बेसिक आहे, याच्यामध्ये जास्त डिस्कशन करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हे सगळे पॉईंट्सला गो थ्रू करा. हे सगळे पॉईंट्स तुमच्या बुकमध्ये असले पाहिजेत. ठीक आहे. तर प्रोग्राम मॅनेजर, फाईल मॅनेजर आणि कंट्रोल पॅनल यांची सुरुवात कुठून झाली? यांची सुरुवात झाली विंडोज 98 पासून, आणि सगळ्यांना माहिती आहे आजपर्यंत आपण या सगळ्यांना यूज करतो आहे. ठीक आहे. सो तर एकदा शॉर्टमध्ये सांगतो. प्रोग्राम मॅनेजर, इट प्रोव्हाइड्स यूजर इंटरफेस टू स्टार्ट अँड स्टॉप ॲप्लिकेशन. इट इज यूज टू ऑर्गनाइज वेरियस ॲप्लिकेशन into different graph. It is also used to end the MS, that is Windows section. So we can have the Windows section. प्रोग्राम कोणते प्रोग्राम चालू आहेत त्याचे सगळे लिस्ट आपल्या समोर येतात. यालाच आपण म्हणतो प्रोग्राम मॅनेजर. मग फाईल मॅनेजर सगळ्यांना माहिती आहे. हे बघा, हे आहे फाईल मॅनेजर. ठीक आहे. हे मी ओपन करून दाखवतो. याला आपण म्हणतो फाईल मॅनेजर. सो फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणते मेन फाईल्स आहेत ते सगळे तुमच्यासमोर एकदम डिस्प्ले होतील. याला आपण काय म्हणतो? फाईल मॅनेजर. सो हे फाईल मॅनेजर कुठून सुरुवात झाली? ह्याची सुरुवात झाली विंडोज 98 ऑपरेटिंग सिस्टममधून. सो विंडोज 98 ऑपरेटिंग सिस्टममध्ये हे सगळ्या गोष्टी ॲड झाले होते, म्हणून आपण यांना काय म्हणतो? फीचर्स. कंट्रोल पॅनल. आता कंट्रोल पॅनल सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या कम्प्युटरचे सगळे सेटिंग्स एकाच पॅनलमध्ये जे असतात त्यालाच आपण म्हणतो कंट्रोल पॅनल. ठीक आहे. नेक्स्ट असतो विंडोज NT. बरोबर. विंडोज NT पण इम्पॉर्टंट आहे बरं का. विंडोज NT इज अ मल्टी युजर अँड मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्या आधी हे बघा, विंडोजचं एव्होल्युशनचं स्टोरी मी तुम्हाला सांगू तर सगळ्यात आधी होता आपल्याकडे विंडोज 98, विंडोज NT, मग विंडोज 2000. ठीक आहे. सगळ्यात आधी होता विंडोज 98, मग आला विंडोज NT, विंडोज 2000, मग विंडोज 2000 नंतर आला विंडोज XP, मग आला विंडोज विस्टा, मग आला विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 9, विंडोज 10, विंडोज 11 आणि आता चालू आहे विंडोज 11 प्रो. बरोबर. सगळ्यांना माहिती आहे हे आहे विंडोजचं एव्होल्युशन. आता जसं हे एव्होल्युशन होत गेला त्याच्यामध्ये काही ना काही फीचर्स ॲड होत गेले ना, बरोबर. तर काही ना काही फीचर्स ॲड होत गेले, काही ना काही ॲडिशनल सेटिंग्स ॲड होत गेले. काय ऑपरेटिंग सिस्टममध्ये खूप जास्त अपडेशन्स वगैरे ॲड ऑन होत गेला. आणि आजच्या रेटमध्ये तुम्हाला माहिती आहे, आजच्या रेटमध्ये आपण जो विंडोज 11 प्रो वापरतो त्याच्यामध्ये एवढे जास्त फीचर्स आहेत, म्हणजे तुमचं ऑपरेटिंग सिस्टम एवढं तुम्हाला हेल्प करतो आहे ना, म्हणजे कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल ना, तुमचं काम एकदम इझी आणि एकदम क्विक होतो. बिहाइंड द पिक्चर काय चालू आहे तुम्हाला माहीत पण नाही, पण तुमचं काम एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये होऊन जातो. बिहाइंड द पिक्चर खूप मोठा फंक्शन तिकडे चालू असतात, पण हे सगळं मॅनेज करणं किंवा या सगळ्यांना मेंटेन करणं हे सगळं कोण करतं? तुम्ही बघता का बरं? नाही. हे कोणाचं काम आहे? ऑपरेटिंग सिस्टमचंच काम आहे. So Windows NT is a multi-user, multitasking operating system. It has all the features of modern operating system. It has a virtual memory management. आता हे व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट काय हे तुम्हाला मेमरी मॅनेजमेंटमध्ये डिटेलमध्ये समजेल. व्हर्च्युअल मेमरी, ठीक आहे. थ्रेड्स, प्रिमिटिव्ह मल्टीटास्किंग, सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग अँड बिल्डिंग नेटवर्क म्हणजे इंटरनेट. ठीक आहे. इट हॅज मॉड्युलर अँड पोर्टेबल डिझाईन. The main features of Windows NT are Windows NT is multi-user, multitasking and multi-threading. Next is you will get a faster response when multiple applications are running. So एका टाइमला तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन्स रन करताना तुम्हाला रिस्पॉन्स फास्ट भेटेल. Tasks are scheduled by the operating system by a given time slice to each task, and when its time slice is over, the next one is started. आता टाइम स्लाइस काय माहिती आहे का? टाइम स्लाइस ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतो? एखादा टास्क असाइन झाला ना, रँडमली त्याला एक टाईम दिला जातो. त्या टास्कच्या साईजच्या अकॉर्डिंग त्याला एक टाईम दिला जातो. समजा त्या टाईममध्ये तो टास्क कंप्लीट नाही झाला तर ऑटोमॅटिकली द नेक्स्ट टास्क विल बी स्टार्टेड.
ठीक आहे. याला आपण बघू टाईम स्लाइस. टाईम स्लाइस ॲक्च्युली मल्टी टास्किंग आणि मल्टी थ्रेडिंगला खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ते पण. द प्रिव्हियसली रनिंग टास्क इज रेझ्युम वेन इट टर्न्स कम्स अगेन. सो एखादा टास्क आहे, त्या टास्कला खूप टाईम लागत असेल, आपण त्याला काहीतरी टाईम दिला असेल, त्याला आपण म्हणतो टाईम स्लाइस. टाईम स्लाइस संपल्यानंतर आपला ऑपरेटिंग सिस्टम नेक्स्ट टास्क सुरू करतो आणि जो टास्क पेंडिंगमध्ये होता त्याचा परत टर्न येईल आणि त्याचा टर्न आल्यानंतर तो कंप्लीट होणार. टाईम स्लाइस ॲड केल्यामुळं काय होतं माहिती आहे का, एकाच टास्कवर आपण अटकून राहत नाही, एकाच टास्कवर आपलं ऑपरेटिंग सिस्टम थांबत नाही, आपण मूव ऑन करू शकतो. वी कॅन मूव ऑन टू द नेक्स्ट टास्क, दॅट इज टाईम स्लाइस, राईट. चलो नेक्स्ट, विंडोज एनटीचे काही फीचर्स. इन मल्टी थ्रेडिंग अ टास्क कॅन बी सबडिवायडेड इंटू स्मॉलर युनिट्स कॉल्ड थ्रेड्स. येस, मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, थ्रेड म्हणजे काय, एका टास्कला आपण अजून स्मॉलर युनिट्समध्ये डिवाइड करू शकतो, सो दॅट वी कॅन एक्झिक्यूट देम क्विकली. ठीक आहे. इच थ्रेड हॅज अन इंडिपेंडेंट फ्लो ऑफ कंट्रोल विदिन अ टास्क. डिफरंट थ्रेड्स कॅन बी शेड्यूल्ड अँड एक्झिक्युटेड इंडिपेंडेंटली. सो प्रत्येक थ्रेडला आपण इंडिव्हिज्युअली शेड्यूल करून एक्झिक्यूट करू शकतो. आता मेन काय विंडोज एनटीमध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे. विंडोज एनटी इज अ 32 बिट ऑपरेटिंग सिस्टम. इट सपोर्ट्स व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट. विंडोज एनटी म्हणजे ॲक्च्युलीचा फुल फॉर्म असतो न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे. विंडोज एनटीचा फुल फॉर्म आहे न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे. विंडोज एनटी सपोर्ट्स फाईल ट्रान्सफर, ईमेल सर्व्हिसेस, हे सगळं इथूनच सुरू झालं बरं का. विंडोज एनटी कॅन इंटरॅक्ट विथ ऑल नेटवर्क सिस्टम लाईक नोवेल्स नेटवर्क एक्सेट्रा. नोवेल्स नेटवर्क इज अ वेब सर्व्हर. ठीक आहे. याच्यासोबत पण आपण इंटरॅक्ट करू शकतो. विंडोज एनटी सपोर्ट्स NTFS. NTFS म्हणजे काय, न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. आता तुम्ही तुमचं माय कम्प्युटर ओपन केल्यानंतर किंवा दिस PC ओपन केल्यानंतर तुम्हाला लोकल डिस्क C, लोकल डिस्क D, लोकल डिस्क E हे सगळं भेटतं बरोबर. याला आपण पार्टिशन्स म्हणतो, कम्प्युटरमधले पार्टिशन्स आहेत. त्याने पार्टिशन्स कोण बनवतो बरं, NTFS, न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. इन न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम फाईल नेम कॅन बी अप टू 256 कॅरेक्टर लॉंग. फाईल नेम एवढं मोठं राहू शकतो. New technology file system also implements fault tolerance, security and has support for very large files. तर हे सगळं त्याचे फीचर्स आहेत बरं का. हे सगळे फीचर्स आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजेत. 3 मार्क्सला विचारू शकतात. पण सगळ्यात मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचे जे फीचर्स आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिनक्सचे फीचर्स कंपल्सरी भरपूर एक्झाममध्ये 3 मार्क्सला विचारतात. आता एखादा स्टुडंट सांगेल विंडोज एनटी, विंडोज 2000 आणि लिनक्स या तिघांमध्ये जास्त इम्पॉर्टंट कोण आहे, तर माझा आन्सर असा असेल की या तिघांमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा लिनक्स. सो लिनक्स या तिघांमध्येही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आत्तापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचे फीचर्स जास्त वेळा विचारलेले. ठीक आहे. हे बघा, लिनक्स इज अ मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम विथ फुल सेट ऑफ युनिक्स कंपॅटेबल टूल्स. त्याच्यामध्ये युनिक्स कंपॅटेबल टूल्स असतात. युनिक्स कंपॅटेबल टूल्स म्हणजे लिनक्सच्या आधीचं व्हर्जन जो होता ना, त्याला आपण युनिक्स म्हणतो. सो युनिक्समध्ये जे काही टूल्स होते सगळे लिनक्समध्ये पण होता. आणि मेन प्लस पॉईंट काय माहिती आहे का, लिनक्स इज अन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. इट इज अन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. तुम्हाला विंडोजमधून माहीत असेल विंडोज. ठीक आहे. विंडोज ऐकलं असेल सगळ्यांनी बरोबर. विंडोज इज अन क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. याला आपण क्लोज्ड सोर्स म्हणतो. ठीक आहे. कारण विंडोज तुम्हाला फ्रीमध्ये भेटत नाही. विंडोज साठी तुम्हाला पे करावा लागतो, लायसन्स की परचेस करावा लागतो, मग जाऊन आपल्याला विंडोज यूज करता येतं. पण लिनक्स जो आहे, ठीक आहे, हे लिनक्स जो आहे, लिनक्सला आपण म्हणतो ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम, कारण आपण या ऑपरेटिंग सिस्टमला फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतो, फ्रीमध्ये एडिट करू शकतो, फ्रीमध्ये मॉडिफाय करू शकतो आणि मेन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला बिल्डअप करू शकतो. पण हे सगळं इथं विंडोजमध्ये पॉसिबल नाही आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं बिल्डअप करणं, मला जसं पाहिजे तसं ऑपरेटिंग सिस्टमला यूज करणं ते पॉसिबल नाही. विंडोजनी एक फिक्स्ड सेट ऑफ प्रोटोकॉल्स डिफाईन केले आहेत. त्यांचे एक फिक्स्ड सेट ऑफ रूल्स असतात, त्या रूल्सलाच फॉलो करावं लागतात. पण लिनक्समध्ये तसं काही नाही. लिनक्समध्ये आपण सोर्स कोड म्हणतो ना, सोर्स कोड, ऑपरेटिंग सिस्टमचा सोर्स कोडसुद्धा चेंज करू शकतो. म्हणजे बघा, याचा सोर्स कोडसुद्धा आपण चेंज करू शकतो लिनक्समध्ये. लिनक्स रन्स ऑन वाईड व्हेरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स. सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये रन होतो. इट वॉज डेव्हलप्ड एक्सक्लुझिव्हली ऑन PC आर्किटेक्चर. त्याला खास PCसाठी डेव्हलप केलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स ॲज मच ॲज फंक्शनॅलिटी विथ फ्रॉम लिमिटेड रिसोर्सेस. इट कॅन रन ऑन मशीन हॅव्हिंग 4 MB ऑफ रॅम. म्हणजे कमीत कमी रिक्वायरमेंट लागतो लिनक्सला, खूप कमी रिक्वायरमेंट लागतो. आता विंडोज तुम्हाला माहिती आहे, विंडोज रन होण्यासाठी मिनिमम आपल्याकडे 2 GB किंवा 4 GB रॅम लागतो. आय एम टॉकिंग अबाउट GB. विंडोजला लागतो GB मध्ये.
पण लिनक्स 4 MBच्या रॅममध्ये पण रन करू शकतो. लिनक्स प्रेझेंट स्टँडर्ड इंटरफेस टू बोथ प्रोग्रामर अँड युजर. तर लिनक्स काय करतो, लिनक्स एक स्टँडर्ड इंटरफेस देतो प्रोग्रामर आणि युजरसाठी. लिनक्स सपोर्ट्स वाईड बेस ऑफ ॲप्लिकेशन. आपल्याकडे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत, भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत, आणि मेन म्हणजे काय, लिनक्स इज फ्री. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिनक्स इज फ्री सॉफ्टवेअर. द फाईल सिस्टम इन लिनक्स ओबेज युनिक्स सिमॅन्टिक्स. युनिक्सचे सगळे प्रोटोकॉल्स युनिक्स फॉलो करतो. The memory management system uses page sharing and copy on write to minimize duplication of data shared by different process. Pages are loaded on demand when they are referenced first. So pages referenced according लोड होतात. ठीक आहे. सो दीज ऑल आर द फीचर्स. हे तुम्हाला 3 मार्क्सला सगळे पॉईंट्स माहिती पाहिजेत. आणि आय डोंट थिंक सो की हे फीचर्स काही असं खूप डिफिकल्ट आहे काही आहे. एकदम बेसिक पॉईंट्स आहेत. हे एकदा तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. हे तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजेत. याच्या आधी आपण जो डिस्कस केला हे फक्त तुम्ही एकदा गो थ्रू केलं तरी चालेल, पण फीचर्स ऑफ लिनक्स हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुमच्या नोट्समध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. पटकन हे कॉपी करून घ्या बरं. ओके, चलो सर आपण पुढे मूव्ह करू शकतो. GUI हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मार्च 24मध्ये किंवा मार्च 23मध्ये याच्यावरती 4 मार्क्सला क्वेश्चन विचारलं होतं. ठीक आहे. GUI वरती आत्तापर्यंत बोर्ड एक्झामला 4 मार्क्सला क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे. आता GUI म्हणजे काय तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस. नाव आय एम इंटरॅक्टिंग विथ माय ऑपरेटिंग सिस्टम. तुम्हाला इथं खाली ग्राफिक्स दिसतात. हे तुम्हाला दिसतं. हे बघूनच तुम्ही सांगू शकता क्रोम आहे. हे बघूनच तुम्ही सांगू शकता ॲक्रोबॅट रीडर आहे. हे बघूनच तुम्ही सांगू शकता OBS स्टुडिओ आहे. हे बघूनच तुम्ही सांगू शकता की हे मायक्रोसॉफ्ट एज आहे. बरोबर समजते. सो हे तुम्ही लोगो याला आपण लोगो म्हणू शकतो. लोगो किंवा इमेजेस, ठीक आहे, किंवा आयकन्स, ठीक आहे, यांनाच आपण काय म्हणतो, ग्राफिक्स. सो आपण कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतोय बाय द ग्राफिक्स, बाय युझिंग लोगोज, बाय युझिंग इमेजेस, बाय युझिंग आयकॉन्स. सो मी ॲज अ युजर इंटरॅक्टिंग विथ माय कम्प्युटर इन द फॉर्म ऑफ आयकन्स, इमेजेस अँड लोगोज. सो माझा आणि कम्प्युटरच्या मध्ये जो इंटरॅक्शन होतं ना, तो होता बिकॉज ऑफ ग्राफिक्स. सो दिस इंटरॅक्शन ऑर दिस इंटरफेस इज कॉल्ड एज ग्राफिकल युजर इंटरफेस. समजलं का तुम्हाला GUI म्हणजे काय? ठीक आहे. आता जसं तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला इथं भरपूर लोगोज दिसतात. एक्सेलचा लोगो, पॉवर पॉईंटचा लोगो, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही इथं डूचं बघू शकता, फोटोज बघू शकता. हे सगळ्यांना लोगो आहे ना. सो लोगो असल्यामुळं मी खूप इझिली माझ्या ऑपरेटिंग सिस्टमसोबत इंटरॅक्ट करू शकतो. आता हे क्लिक केल्यानंतर एक्सेल फाईल ओपन होईल. हे क्लिक केल्यानंतर पॉवर पॉईंट फाईल ओपन होईल. सो विथ द हेल्प ऑफ लोगोज आय कॅन इंटरॅक्ट व्हेरी क्विकली विथ द ऑपरेटिंग सिस्टम. सो हू इज गोइंग टू हेल्प अस टू इंटरॅक्ट क्विकली विथ द कम्प्युटर? दॅट इज GUI. सो ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्याला हेल्प करतो कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी. अर्लियर कम्प्युटर्स वॅर यूज बाय सर्टन पीपल्स हू वेर कम्प्युटर लिटरेट्स. द ऑपरेटिंग सिस्टम यूज टू हॅव सेट ऑफ क्रिप्टिक कमांड्स. आधी काय होतं ना, तुम्हाला कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करायचं ना, यू शुड हॅव कमांडिंग नॉलेज. तुम्हाला ना कमांड्सनी इंटरॅक्ट करावं लागत होतं. आपण आजच्या डेटमध्ये आपण कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतो. डू वी रिक्वायर एनी कमांडिंग? नो. वी हॅव सम ग्राफिक्स अँड विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफिक्स वी कॅन कम्युनिकेट with the computer very quickly and very easily. So who is responsible or who is playing an important role in presenting the graphics in front of us? That is operating system. ठीक आहे. आता हे तुम्ही एकदा बेसिक पॉईंट्स आहेत, हे सगळे बेसिक पॉईंट्स तुम्ही एकदा रीड करून घेऊ शकता. ठीक आहे. द इंटरफेस which replaces cryptic commands by graphical representation is called as graphical user interface. And when the user interacts with the computer in the form of images, icons, logos, then that interaction is called as graphical user इंटरफेस. ठीक आहे. खूप सिम्पल आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ GUI: इझी टू यूज,
बरोबर. वी कॅन इझिली इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ द GUI. इट इज कन्सिस्टंट फॉर वर्क फॉर ऑल द प्रोग्राम्स. वी कॅन कम्युनिकेट इन टू एंड. ठीक आहे. कमांड्सला पण रिप्लेस करू शकतो. आधीच्या काळात काय होतं ना, आपण कमांडिंगने इंटरॅक्ट करत होतो, पण आजच्या डेटमध्ये आपण कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतोय बिकॉज ऑफ ग्राफिक्स. ठीक आहे. सो GUI असल्यामुळे इट इज नॉट नेसेसरी टू रिमेंबर द कमांड्स. ठीक आहे. इथं दिलेलं पण इट इज नॉट नेसेसरी टू रिमेंबर द कमांड्स बिकॉज नाव इज वी हॅव GUI. सो नो नीड टू रिमेंबर द कमांड्स. विथ GUI युजर कॅन रन सेव्हरल प्रोग्राम्स सायमल्टेनियसली. आपण एकाच टाइमला सेव्हरल प्रोग्राम्सला सायमल्टेनियसली रन करू शकतो. ठीक आहे. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ GUI. विंडोबद्दल इथं दिलेले आहे. ठीक आहे. सो आता विंडो काय आहे ते तुम्हाला सांगतो विथ एन एक्झाम्पल. हां, हे बघा, हे आहे तुमचं ग्राफिकल युजर इंटरफेस. आता तुम्ही नोटपॅड कधीतरी ओपन केलं असेल आणि नोटपॅड ओपन करून तुम्ही इथं काहीतरी टाईप केलं असेल, हॅलो क्लास, हॅव अ नाईस डे. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं वरती तुम्हाला जे एक्स्ट्रा ऑप्शन दिसतात ना, एक्स्ट्रा ऑप्शन्स, याला पण काय म्हणतो, मेनू बार म्हणतो, याला पण कंट्रोल बॉक्स म्हणतो, मिनिमाइज बटन, मॅक्झिमाइज बटन, क्लोज बटन. ठीक आहे. यांनाच आपण म्हणतो ग्राफिकल युजर इंटरफेस. सो आय एम इंटरॅक्टिंग विथ द कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ सम ग्राफिक्स. I can see this as vertical scroll bar. I can see this as horizontal scroll bar. This is the, ठीक आहे, this is the title bar. So आपण असं कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करू शकतो. सो हे जे लेबलिंग्स असतात, हे जे नेमिंग असतात, हे जे लोगोज असतात किंवा हे जे इमेजेस असतात, यांनाच आपण काय म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस. अँड दिस इज टिपिकली अन एक्झाम्पल ऑफ अ विंडो. सो विंडोमध्ये हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. ठीक आहे. आता समजलं विंडो काय. आता तुम्ही रीड करा, तुम्हाला समजेल विंडो काय. ठीक आहे. सो विंडो आय थिंक सो खूप बेसिक आहे, हे एक्सप्लेन करण्यात काही पॉईंट नाही. तुम्ही एकदा रीड करून घ्या, तुम्हाला विंडो समजेल. यालाच आपण काय म्हणतो, विंडो. जसं की मी आता नोटपॅड ओपन केलं, दॅट विल बी द विंडो ऑफ नोटपॅड. हां, आता हे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलं होतं, टायटल बार एक्सप्लेन करायला, मिनिमाइज बटन, मेनू बार, हे सगळं एक्सप्लेन करायला विचारलं होतं. आता आय थिंक सो ऑलरेडी तुम्ही तुमच्या लोअर क्लासेसमध्ये हे सगळं तुम्ही शिकलेले आहेत. टायटल बार काय, कंट्रोल बॉक्स काय. ठीक आहे. हे सगळं तुम्ही एकदा रीड करून काढा स्वतःहून, तुम्हाला समजून जाईल. आता हे एक्सप्लेन करत बसलो ना, तर एकदम बेसिक होऊन जाईल व्हिडिओ. ठीक आहे. असं लहान मुलांना एक्सप्लेन केल्यासारखं होईल. आता एवढं तरी आपल्याला माहिती आहे की बाबा टायटल बार काय, मेनू बार काय, क्लोज बटन काय, मिनिमाइज बटन काय, मॅक्झिमाइज बटन काय. ठीक आहे. हे तुम्ही एकदा रीड करून घ्या. पण असं एकदम इझी आहे सांगून याला असं सोडून देणं पण बरोबर नाही, कारण याच्यावरती 4 मार्क्सला बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारलेलं आहे. तर हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हां, मेनू बार. This consists of different main menus which can be used in a program. ठीक आहे. स्क्रोल बार्स, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही पॉज करा. व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून काढा बरं नोटबुकमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं तर आपण आता आपल्या नेक्स्ट टॉपिकवर सुरू करू. ग्राफिकल युजर इंटरफेस कंप्लीट झालं तर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक माहिती पाहिजे, कम्प्युटर वर्म्स आणि कम्प्युटर व्हायरस. ठीक आहे. कम्प्युटर वर्म आणि कम्प्युटर व्हायरस हे बेसिकली खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कंपल्सरी कम्प्युटर वर्म किंवा कम्प्युटर व्हायरसवरती तुम्हाला 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. कंपल्सरी क्वेश्चन विचारतात बरं का. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला कम्प्युटर वर्म किंवा कम्प्युटर व्हायरसवरती क्वेश्चन विचारतात. सो व्हॉट इज कम्प्युटर वर्म बघा बरं. अ कम्प्युटर वर्म इज अ कम्प्लीट प्रोग्राम बाय इटसेल्फ. आधी ना तुम्हाला वर्म आणि तुम्हाला व्हायरस याचा डिफरन्स क्लिअर पाहिजे. ठीक आहे. वर्म आणि व्हायरस हे दोन्ही सेम नसतात, पण बेसिकली हे दोन्ही ना ऑपरेटिंग सिस्टमसाठी डेंजर आहेत. हे दोन्ही काय ऑपरेटिंग सिस्टमसाठी डेंजर आहेत, पण दोघांचं रोल डिफरंट आहेत. वर्म बेसिकली काय असतो ना, वर्म एक कम्प्युटर फाईल आहे. ठीक आहे. वर्म आपण सांगू शकतो एक कम्प्युटर फाईल आहे किंवा एक प्रोग्राम फाईल आहे, जो कम्प्युटरमध्ये येतो आणि स्वतःला ना खूप रेप्लिकेट करतो. काय करतो? स्वतःला खूप रेप्लिकेट करतो. रेप्लिकेट म्हणजे स्वतःला असं मल्टिप्लाय करतो, खूप मल्टिप्लाय करतो. आणि हा नुकसान काही पोचत नाही. वर्म कम्प्युटरला काही नुकसान पोचत नाही, पण काय करतो, ऑपरेटिंग सिस्टमला ना खूप एंगेज करतो. ऑपरेटिंग सिस्टमला खूप बिझी ठेवतो. काय करतो? ऑपरेटिंग सिस्टमला ना खूप लोड देतो. ऑपरेटिंग सिस्टमला खूप बिझी ठेवतो आणि ऑपरेटिंग सिस्टमचे भरपूर रिसोर्सेसला युटिलाइज करून घेतो. कोण? वर्म. समजते का? वर्म आणि ट्रॅव्हल होतो किंवा स्प्रेड होतो बाय नेटवर्क. कसा स्प्रेड होतो? बाय नेटवर्क. नेटवर्कने वर्म खूप स्प्रेड होतो. एखादा कम्प्युटरमध्ये आल्यानंतर स्वतःला खूप जास्त रेप्लिकेट करू शकतो. काही नुकसान देणार नाही. एखादा फाईल डिलीट करणार नाही
किंवा फाईलला करप्ट करणार नाही, म्हणजे असं हार्म काय करणार नाही, तो काहीच हार्म करणार नाही, पण ऑपरेटिंग सिस्टमला खूप बिझी ठेवणार. काय करणार? ऑपरेटिंग सिस्टमला खूप बिझी ठेवणार. कम्प्युटर CPU टाईम खूप युटिलाइज करणार आणि कम्प्युटरचं स्पीड कमी करणार. ठीक आहे, हे असतो वर्म. आता त्याच्यानंतर व्हायरस हा स्वतः एक इनकम्प्लीट प्रोग्राम असतो. ठीक आहे, हा काय असतो? एक इनकम्प्लीट प्रोग्राम असतो आणि याचं इंटेन्शन तोच असतो की फाईल्स डिलीट करणं, फाईल्सला डिलीट करणं, फाईल्सला करप्ट करणं. ठीक आहे, फाईल्सला डिलीट करणं, फाईल्सला करप्ट करणं, इंटेन्शनल डॅमेज कॉज करणं, ऑपरेटिंग सिस्टमला हार्म कॉज करणं, ते असतो व्हायरस. समजलं का? वर्म आणि व्हायरस याचा डिफरन्स क्लिअर करून घ्या. हा बेसिकली कंप्लीट प्रोग्राम आहे, हा इनकम्प्लीट प्रोग्राम आहे. वर्म नेटवर्कने स्प्रेड होतो, व्हायरस USB, इंटरनेट, ठीक आहे, फायरवॉल ऑफ असेल तर, असं या गोष्टींमुळं व्हायरस स्प्रेड होतो. व्हायरस हा एक इनकम्प्लीट प्रोग्राम असल्यामुळं तो फाईल्सला डिलीट करतो किंवा करप्ट करतो आणि ऑपरेटिंग सिस्टमला हार्म पोचवतो. पण वर्म इज नॉट हार्मफुल टू द ऑपरेटिंग सिस्टम, बट इट युजेस मॅक्झिमम रिसोर्सेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टम और CPU. वर्म जास्तीत जास्त रिसोर्स युटिलाइज करतो तर स्पीड कमी होतो, पण व्हायरस डायरेक्ट फाईलला डिलीट करणं किंवा फाईलला करप्ट करणं हे सगळं काम करतो. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला दोघांमधलं डिफरन्स क्लिअर असेल. सो इट इज रिटन इन सच अ वे दॅट इट स्प्रेड्स ओव्हर द कम्प्युटर नेटवर्क, बट वाईल डुईंग दिस इट कन्झ्युम्स नेटवर्क रिसोर्सेस. येस, इट इज गोइंग टू कन्झ्युम द नेटवर्क रिसोर्सेस ॲट अ व्हेरी लार्ज एक्सटेंट. खूप जास्त प्रमाणात नेटवर्कचे रिसोर्सेस कन्झ्युम केला जातो. इट कॅन ब्रिंग द नेटवर्क टू हॉल्ट म्हणजे स्टॉप. ठीक आहे, एवढं जास्त कन्झ्युम होतो की आपला नेटवर्क स्टॉप होऊ शकतो. At Xerox Research Center, the research scientist wanted to carry out large computations having identical different pieces of computation. They designed small program worms which could spread themselves to computers. ठीक आहे, सगळ्यात आधी वर्म्स झेरॉक्स रिसर्च सेंटरमधूनच प्रोड्यूस झाला होता. द वर्म वुड एक्झिक्यूट ऑन आयडल मशीन इफ सुटेबल, अदरवाइज इट विल कंटिन्यू टू हंट फॉर अदर मशीन. दिस वॉज द ओरिजिनल पर्पज ऑफ वर्म्स. आता बघा, या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, वर्म काय करतो ना, आयडल मशीनला फाइंड करतो. आयडल मशीन म्हणजे काय? आयडल म्हणजे काय? आयडल म्हणजे असं मशीन जो ॲक्च्युली काही काम करत नाही. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी माझा कम्प्युटर यूज करत नाही. ठीक आहे, सो दॅट इज आयडल मशीन. आयडल म्हणजे काय, सध्या रिकामं बसले, कम्प्युटरमध्ये काही काम चालू नाही, कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर रिकामं बसला आहे, तर त्याला पण म्हणतो आयडल मशीन. ठीक आहे, सो वर्म्स काय करतात ना, आयडल मशीन्सला टार्गेट करतात. युजली वर्म डज नॉट हार्म एनी अदर प्रोग्राम. वर्म हार्म म्हणजे दुसरा प्रोग्रामला हार्म देणार नाही. इट जस्ट स्प्रेड्स देअर बाय कन्झ्युमिंग लार्ज रिसोर्सेस. तो फक्त स्प्रेड होतो आणि जास्तीत जास्त रिसोर्सला कन्झ्युम करतो. ठीक आहे, वर्म्स कॅन शेअर थ्रू मेलिंग अँड इट कॅन बी इझिली शेअर्ड बाय युझिंग एनी नेटवर्क. समजलं वर्म काय? त्याच्यानंतर तुम्हाला व्हायरसबद्दल माहिती पाहिजे. हे बघा, एकदम उलट आहे. अ कम्प्युटर व्हायरस इज अ प्रोग्राम सेगमेंट रिटन विथ अ क्लिअर इंटेन्शन ऑफ इन्फेक्टिंग अदर प्रोग्राम्स. म्हणजे दुसऱ्या प्रोग्राम्सला इन्फेक्ट करणं हाच याचं क्लिअर इंटेन्शन आहे. इट गेट्स ऑन टू मेनी युजफुल प्रोग्राम्स. युजफुल प्रोग्रामला डिलीट करणं, करप्ट करणं हेच त्याचं काम आहे. व्हायरस इज नॉट कम्प्लीट प्रोग्राम. इट कॅन नॉट ऑपरेट इंडिपेंडेंटली. व्हायरस कॅन कॉज डायरेक्ट हार्म टू द सिस्टम. तो डायरेक्ट हार्म कॉज करू शकतो. It can corrupt code and data. There are several types of viruses like boot sector virus, memory resident virus, file specific infectors, command processor infectors, etc. ठीक आहे, तर व्हायरसबद्दल सेपरेट क्वेश्चन पण विचारतात बरं का. व्हायरस या टॉपिकवर आहे, 3 मार्क्सला सेपरेट क्वेश्चन पण विचारतात. ठीक आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कम्प्युटर व्हायरस. आय होप सो सगळ्यांनी वर्म्स नोट केलेले. हे प्लीज याचं स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सगळे पॉईंट्स नोट करा बरं. हे सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, वर्म्स झालं. तसंच हे कम्प्युटर व्हायरसचं इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, कम्प्युटर व्हायरस एक्झामला क्वेश्चन कसं येतो, व्हॉट इज कम्प्युटर व्हायरस, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ कम्प्युटर व्हायरस, असा क्वेश्चन ना 3 मार्क्सला विचारतात. तर परत एकदा व्हिडिओ पॉज करा, हे सगळे पॉईंट्स नोट करा बरं. ओके, नोट केलं सगळ्यांनी.
क्वेश्चन परत रिपीट करतो. व्हॉट इज कम्प्युटर व्हायरस, एक्सप्लेन ऑल द टाइप्स ऑफ कम्प्युटर व्हायरस, असं क्वेश्चन 3 मार्क्सला विचारतात. तर व्हॉट इज कम्प्युटर व्हायरस असं विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आणि टाइप्स ऑफ कम्प्युटर व्हायरस म्हटलं की हे 4 टाईप लिहायचे आणि या 4ही टाईप्सला एक्सप्लेन पण करायचे. ठीक आहे, चलो हे बघा. सगळ्यात आधी आहे बूट सेक्टर इन्फेक्टर्स. व्हायरस कॅन गेट इन टू सिस्टम मेमरी इफ द मशीन इज बूटेड विथ अन इन्फेक्टेड फ्लॉपी और हार्ड डिस्क. आता व्हायरस कसं काय कम्प्युटरमध्ये येतो, बाय USB. ठीक आहे, नेटवर्क आणि USB. तुम्ही इंटरनेटवर USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. ठीक आहे, पेन ड्राईव्ह, फ्लॉपी, हार्ड डिस्क यालाच आपण USB ड्राईव्ह म्हणतो. किंवा इंटरनेटमधनं पण येऊ शकतो. तुम्ही एखादा फाईल डाउनलोड करता, त्या फाईल डाउनलोड करताना त्या फाईलसोबत व्हायरस फाईल पण येऊ शकतो. बेसिकली व्हायरस फाईल काय, एक प्रोग्राम फाईल आहे. ठीक आहे, व्हायरस फाईल काय, प्रोग्राम फाईल तर आहे. तो एक कम्प्युटर सॉफ्टवेअर तर आहे, कम्प्युटर प्रोग्राम फाईल तर आहे, जो फक्त रन होतो युजरच्या परमिशनशिवाय, म्हणून आपण त्याला व्हायरस फाईल म्हणतो. बूट सेक्टर इन्फेक्टर काय करतात, हे मशीन म्हणजे आपला कम्प्युटर ज्यावेळेस बूट होतो ना, बूट म्हणजे स्टार्ट, लक्षात घ्या. बूट म्हणजे स्टार्ट, रिबूट म्हणजे रिस्टार्ट. हे असे व्हायरस आहेत ना जे कम्प्युटर स्टार्ट होतानाच आपल्या कम्प्युटरमध्ये येतात. आपलं कम्प्युटर बूट होताना म्हणजे आपलं कम्प्युटर स्टार्ट होताना हे व्हायरस आपल्या कम्प्युटरच्या आतमध्ये एंट्री घेतात. ठीक आहे, सो यालाच आपण म्हणतो बूट सेक्टर इन्फेक्टर्स. नेक्स्ट इज मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर. मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर म्हणजे काय माहिती आहे का, हा एक असा व्हायरस आहे जो मेमरीचा स्पेस कन्झ्युम करतो. फॉर एक्झाम्पल मेमरी माझा आहे 1 GB मेमरी आहे. आता माझ्याकडे मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर आला ना, तो काय करेल, तो 500 MB कन्झ्युम करणार. म्हणजे व्हायरस काय करतो, हा स्पेस रिझर्व कन्झ्युम करतो. म्हणजे माझा 500 MBचा लॉस झाला ना, माय 500 MB इज लॉस्ट. दिस इज कॉल्ड एज मेमरी रेसिडेंट इन्फेक्टर्स. नेक्स्ट फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर्स. ठीक आहे, आता फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर म्हणजे काय, द व्हायरस देन लोड्स इन टू it has viral code into memory. In addition to infecting the virus, also reboots the system. एखादा फाईलमध्ये व्हायरल कोड म्हणजे व्हायरसचा कोड लोड होतो. ठीक आहे, एक फाईल आहे, या फाईलमध्ये व्हायरसचा कोड लोड होणार आणि ऑटोमॅटिकली काय करणार, सिस्टमला रिबूट करणार. रिबूट म्हणजे काय, रिस्टार्ट करणार. याला आपण म्हणतो फाईल स्पेसिफिक इन्फेक्टर्स. जनरल पर्पज इन्फेक्टर्स, नॉर्मली जनरल पर्पज इन्फेक्टर्स जे फाईल डिलीट करतात, करप्ट करतात, दे विल हॅव .exe फाईल अँड त्यांचं नाव असं असतो, एक्झाम्पल 205, 505. ठीक आहे, त्यांचं साईज असं असतील. एक एक्झाम्पल बघा बरं, एक व्हायरस फाईल आहे, त्या व्हायरस फाईलचं नाव काय, व्हायरस 205. फाईल नाव काय, व्हायरसचं नाव काय, व्हायरस 205. आता या व्हायरसला आपण 205 असं नाव का देतो, कारण त्याचं साईज आहे 205 बाईट्स. त्याचं साईज काय, 205 बाईट्स. आणि हा काय करणार, एक फाईल आहे फॉर एक्झाम्पल 1 GB. ठीक आहे, 1 GB. 1 GB म्हणजे 1024 बाईट्स. 1024 बाईट्स माहिती आहे ना सगळ्यांना. 1 GB म्हणजे किती असतो, 1024 मेगाबाईट्स असतो. 1024 मेगाबाईट्स. ठीक आहे, आता या 1 GBच्या फाईलला एक व्हायरस आला, हा 205 व्हायरस आला, तर काय होणार, 1024 मध्ये 205 बाईट्स ॲड होणार. 205 बाईट्स ॲड होणार. ठीक आहे, तर म्हणजे ॲड होणार 1 GB मध्ये 205 बाईट्स अजून ॲड होणार. तर काय झालं तर हे तर या फाईलचा साईज इन्क्रीज झाला नाही का, या फाईलचा साईज काय झाला, इन्क्रीज झाला. आणि इन्क्रीज किती झाला, फाईलचा साईज इन्क्रीज किती झाला, जेवढं आपलं व्हायरसचं साईज होतं तेवढंच आपलं साईज इन्क्रीज झालं. ठीक आहे, असं इन्फेक्शन कॉज होतो, असं इन्फेक्शन फाईलला कॉज होतो. वन्स द मेमरी रेसिडेंट 205 इज एबल टू इन्फेक्ट कम्प्युटर्स फाईल, दे आर अक्युज्ड. ठीक आहे, सो असं फाईल आधी फाईलचा साईज वाढतो आणि मग इन्फेक्शन कॉज होतो. ठीक आहे, एखादा फाईल आहे त्याचा साईज आहे 500 बाईट्स. 500 बाईट्स. ठीक आहे, सिम्पल एक्झाम्पल, 500 बाईट्स. एक फाईल आहे, त्या फाईलचं साईज आहे 500 बाईट्स. आता या व्हायरसने त्याला इन्फेक्ट केलं तर याचं साईज 215 वाढेल. ठीक आहे, म्हणजे 750. आता आधी फाईलचा साईज काय होता, 500 बाईट्स. आता फाईलचा साईज काय, 750. साईज वाढला म्हणजे दॅट इज बीन इन्फेक्टेड बाय द व्हायरस. साईज वाढला म्हणजे काय, दॅट इज बीन इन्फेक्टेड बाय दी व्हायरस फाईल. आणि आपल्याकडे जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स असतात, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स हेच काम करतात. ॲक्च्युली अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स व्हायरस आहे की नाही हे कसं फाइंड आउट करतात, दे चेक द फाईल साईज. फाईल साईज नॉर्मलपेक्षा जास्त दिसलं की दे डिटेक्ट दॅट दिस फाईल इज इन्फेक्टेड बाय द व्हायरल कोड अँड दे विल डिलीट दॅट फाईल. असं आपलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर पण काम करतात. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला एक क्लिअर आहे. तर परत व्हिडिओ पॉज करा आणि सगळं नोट करून घ्या बरं.
त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे इन्फेक्शन मेथड्स. ठीक आहे, इन्फेक्शन मेथड्स म्हणजे कोणत्या वेमध्ये, हा पण इम्पॉर्टंट बरं का. क्वेश्चन असा पण येतो एक्झाममध्ये, क्वेश्चन असा पण येतो, व्हॉट इज कम्प्युटर व्हायरस, एक्सप्लेन द इन्फेक्शन मेथड्स. हा पण क्वेश्चन 3 मार्क्सला बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले आहे. तर तुम्हाला इन्फेक्शन मेथड्स माहिती पाहिजेत. 5 इन्फेक्शन मेथड्स आहेत. अपेंड, रिप्लेस, इन्सर्ट, डिलीट, रिडायरेक्ट. अपेंड म्हणजे काय, द व्हायरल कोड अपेंड्स इटसेल्फ टू अनएफेक्टेड प्रोग्राम्स. जे काही प्रोग्राम्स अनएफेक्टेड आहेत त्या प्रोग्राम्समध्ये आपलं व्हायरल कोड ॲड होतो, त्याला आपण म्हणतो अपेंड. रिप्लेस म्हणजे काय, व्हायरसचा फाईल दुसऱ्या चांगल्या फाईलला स्वतःहून रिप्लेस करणार. इन्सर्ट, व्हायरस फाईल इज गेटिंग एक्झिक्युटेड इन टू सम अदर फाईल्स. डिलीट, व्हायरस फाईल काय करणार, एखादा फोल्डर किंवा फाईलला डिलीट करणार. आणि रिडायरेक्ट, व्हायरस फाईल एखादा फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला रिडायरेक्ट करणार. रिडायरेक्ट म्हणजे दुसऱ्या फाईलकडे घेऊन जाणार. असे आपल्याकडे 5 इन्फेक्शन मेथड्स आहेत. समजलं. अपेंड म्हणजे काय, रिअल कोड डिलीट करून व्हायरल कोड ॲड करणं. रिअल कोड डिलीट करून व्हायरल कोड ॲड करणं, यालाच आपण काय म्हणतो अपेंड. ठीक आहे. रिप्लेस म्हणजे काय, रिअल कोड, ओरिजिनल कोडला व्हायरस कोडने रिप्लेस करणं. ठीक आहे, रिप्लेस करणं, त्याला आपण म्हणतो रिप्लेस. इन्सर्ट, एक्झिक्युटेबल प्रोग्राममध्ये ॲड करणं. डिलीट, कोडला डिलीट करणं. आणि रिडायरेक्ट म्हणजे काय, दुसऱ्या फोल्डर्स किंवा दुसऱ्या लोकेशनला आपला कंट्रोल जो आहे तो जातो. ठीक आहे. समजलं. हा इन्फेक्शन मेथड्स पण इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हां, हे पण इम्पॉर्टंट आहे. व्हायरस डिटेक्शन, व्हायरस रिमूव्हल, व्हायरस प्रिव्हेन्शन. ठीक आहे, आजचं पार्ट 2 व्हिडिओचा शेवटचा टॉपिक आहे हा. व्हायरस डिटेक्ट कसं करतो बरं आपण. व्हायरस डिटेक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ इंटिग्रिटी चेक्स, बायनरी फाईल्स. द प्रोग्राम मेंटेन्स अ चेकसम ऑन ईच फाईल. चेकसम म्हणजे काय, फाईल साईज. एखादा फाईलचा साईज आहे 500 MB, एखादा फाईलचा साईज आहे 500 MB, पण चेकसममध्ये तो येतोय 504 MB. दिस इज द रिअल साईज, दिस इज द चेकसम साईज. म्हणजे आपल्याला काय इंडिकेट होतंय, फाईलचा साईज वाढला आहे. फाईलचा साईज वाढला आहे म्हणजे दॅट फाईल इज बीन इन्फेक्टेड बाय द व्हायरल कोड. हे बघा, अ मिसमॅच इन इट इंडिकेट्स व्हायरस. सम प्रोग्राम्स रिसाइड इन मेमरी अँड कंटिन्युअसली मॉनिटर मेमरी अँड इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. असं आपण व्हायरसला डिटेक्ट करू शकतो. फाईलचा साईज वाढला तर वी कॅन डिटेक्ट दॅट इट इज अ व्हायरल कोड. व्हायरस रिमूव्ह कसं करतो. फॉर सम व्हायरसेस बिट पॅटर्न कोड कॅन बी प्रिडिक्टेड. द व्हायरस रिमूव्हल प्रोग्राम्स कॅन डिस्क फॉर पॅटर्न ऑफ नोन व्हायरसेस. ऑन डिटेक्शन इट रिमूव्स them. द डेटा रिकवरी इज इम्पॉसिबल. सो व्हायरस रिमूव्हल कॅन बी डन, पण व्हायरस रिमूव्हल करताना डेटा लॉस झाला तर त्याला आपण रिकव्हरी नाही करू शकत. आणि व्हायरसला प्रिव्हेंट कसं करू शकतो. व्हायरसला आपण प्रिव्हेंट करू शकतो बाय युझिंग फायरवॉल, by buying legal softwares. We have to not download any software from the untrusted or unofficial resources. Frequent backup helps to maintain our important data. So these all things can be done. ठीक आहे, बेसिक पॉईंट्स आहे, तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे रे बाबा, तर तरी इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. आज आपण पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक कवर केले. एक आहे GUI आणि दुसरा आहे कम्प्युटर वर्म्स आणि कम्प्युटर व्हायरस. ठीक आहे, चलो पार्ट 3 व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक आता डिस्कस करूयात.